तिचं लय प्रेम आहे माझ्यावर, पण माझं नाही तिच्यावर. मला ती आवडतच नाही. कोण काय राहिलं केलं मग? तू? आपण एक काम तरी धड होतं का? कसली बॅत माझ्या गायात टाकले. कर बांधन दे हाकलून मग पर्याय नाही. तो थोबाड बघितलं तरी माझं डोकं फिरतंय. तुला बी कळत नाही का ग जरा? त्यांनी सांगितलेली कामं नीटकी करावी ती. लय सती सावित्री असलं की नाटक नको करू. मार खाशी ना तू आता. आधीच वैतागून आले होणार. तुम्ही बघत माझ्या गायात टाक. झालंय ना आता, चूक झाली ना आमच्याकडनं. चल, अजिबात नाही रे. जातोय बापाच्या घरी. अहो झालं तर काय पण झालं एवढं? तरी काय म्हणजे मला लग्नाला जायचं. ह्या अवतारात जाऊ काय मी? अहो मी काय केलं मग? चुकून काय राहिलं केलं मग. तू? आपण एक काम तरी धड होतं का? कसली बॅत माझ्या गायात टाकले. अहो चुकून राहिलेलं काय घरात. चुकून टाकले? घरात तुला काय स्वयंपाक काम नीट येत नाही, पोरांकडे नीट लक्ष नाही तुझं. मी तुला सांगितलं होतं ना माझी बट्टीचे कपडे पाहिजे म्हणून. आता लग्नाला काय ह्या अवतारात जाऊ काय मी? तुझं काम का लक्ष नसतं मला पहिलं सांग. अहो काम कसं लक्ष नसतं? दिवसभर किती काम असतात मला घरात. काय काम करते तू? काय काम करते सांग मला. एक काम सांग केलेलं एक काम. अहो एवढ्या दुनिया असतात, भांडी असतात, अरे माझी लेकरांना आईच निम्म सांभाळतात. काम करते. तू फक्त ब्यात येऊन बसले करत आईत गिळायला. एक तर काम विसरले हो. त्या बापाला जाऊन विचार. मी होतो म्हणून केलं, नाही तर कुणी तुला लग्न पण केलं नसतं तुझ्या संग. तुम्हाला नेमकं होतंय तर काय हो? लग्न झाल्यापासून माझ्या ना, तुम्ही जरा बी नीट प्रत्येक वेळेस वागा. घरातून पुढे निघालं ना तो थोबाड बघितलं तरी माझं डोकं फिरतंय. तो 50 वेळा सांगितलंय कटकट करत नको जाऊ म्हणून. निघालं कुठं की आलीच आडवी. हं? एक काम तो धड नाही. अहो माझी चुकी तुला तरी कपडेच फक्त काय? सांगितले होते मी नीट ठेव म्हणून. आता माझी सगळी मित्र तिथं चांगल्या पोशाखात येते आणि मी गबायागत जाऊ का असा? अहो चुकून राहिलो माझ्याकडं अरे, तर गे. त्या डोस काय कांदा बटाटा मारलं काय? चुकून राहिलं. प्रत्येक वेळेच आहे तुझं. मुद्दामून थोडी न केलंय अहो. आईचं ऐकलं तू? त्या बापाने आहे ना आणि त्या आईने मला बरोबर फसवलंय. तू आहे ना आधी कळली असते काय लायकीची आहे तर तुला आहे ना खरंच केलं नसतं मी तुझ्या संग लग्न. अहो एवढं काय झालंय तुम्ही? एवढं काय तुला आता मग फटकवीन नाटकं केली तर. चल माझ्या ऐक चल. तिला पण बघतो आता. चल चल ना. अहो पण अरे चल तू. अहो, आईला सांगू दे मला आधी. तुला आहे ना आत्ताच्या आत्ता इथून घालून तू लय नाटकं अहो करते. असं काय करते? ए आई तिला आहे ना आत्ताच्या आत्ता हिच्या बापाकडे पाठवून दे. काय झालं? काय झालं? तिला एक काम धड होतं का? तिला कपडे धुवायला सांगितले होते माझी. मला लग्नाला जायचे आता अशा अवतारात जाऊ का मी? आता घरातल्या कामामुळे विसरले मी. मुद्दामून थोडी न केलंय मी. बरं असू दे. दुसरी कपडे नाहीत तेवढीच आहे ती तुला? नाही. हा, ती दुसरी घाल आणि जा. लय सारखा ही करत बसत जाऊ नको, तुझ्या भाग लागत जाऊ नको. हा बरोबर आहे तुझं. असाच जातो मी पण नाही दुसरी कपडे घाली. जा. आला मोठा शहाणा. सारखं त्या पुरीच्या पाठीमागं लागतोय. शिवानी तुला बी कळत नाही का ग जरा? त्यांनी सांगितलेली कामं नीटकी करावी ती. आता मी करणार होते पण काल ते दळण टाकायचं होतं म्हणून ते गहू निवडत बसले, त्यात विसरूनच गेले. अगं बाई, लक्षातच चार माणसात नाही आलं. जायचं असतंय. लग्न म्हणजे काय तिथं हे असतंय का? कसली तरी कपडे घालून चालेल का सांग बरं? हा, तू बी ऐकायचं जरा. ती बाजूला ठेवायचं, बाकीचं काम ते करायचं अगोदर. हा, जरा त्याच्या मर्जीनुसार वागत जा. चालतंय सारखा रोजचा ही धिंगाणा चांगला आहे का सांग बरं? चालतंय. ऐकत जा जरा त्याचं बी. आणि जरा दोघं बी मिटवत जावा, गोडी गुलबाईत जरा. लगेच उलीचं काय झालं की माझ्याकडे पळत येत जाऊ नका. त्यांनीच घेऊन आलते आत्या. मी नकोच म्हणत होते त्यांना तुमच्याकडे यायला. मलाच कुठं तरी निघून जावं वाटायला लागलंय बघ रोजच्या किटकिटीनं तुमच्या. काम करावं का तीच बघत बसावं तीच कळ नाही मला आता. रानातलं बी काय बघत नाही तुम्ही. अगं जरा तरी नवीन जोडप्यासारखं वागा जरा. हा, जणू काय 7-8-10 वर्ष झाले ती तुमच्या लग्नाला असं वागताय. कुठवर सांगायचं? जा करू दे मला काम. कुठं काय रे? काय आलं इतक्या वेळ थांबलो तुमची वाट बघत? तुमच्या बापाचा नोकर आहे काय मी? अरे तसं नाही. त्या बायकोनी लय किरकिर केली रे. अरे कुठे निघाले की त्याची किरकिर होते. डोकं आउट झाले माझं पण. काय रे? काय आलं? आई ती नको ती ब्यात गायात पडली माझ्या. अरे ह्याला आवडत नव्हती, आईनं करायला लावली बाबा. मग काय ते डोक्याला ताप झालाय लग्न केल्यापासून. लय ताप देते काय रे? मग काय अवघड आहे तुमचं. या घंट्याला एक तर गाडी देत नाही मी. मागच्या वेळेस दिली तर ठोकून आणली कुठनं तरी. जा ते चावी आण आतनं आणि गाडी तू चालव. त्याला नको चालवाय देऊ. हा मीच चालवतो. हे जा आमच्या कुठून चावी? तो आपल्या वे कुठे ठेवली म्हणजे? हे ये लवकर उशीर झाला आधीच. आणि सावकाश गाडी घेऊन जा.
चल की तू पण. नाही नको का बाहेर जायचंय मला. आता गाडी आम्ही नेलं, तू कुठं बाहेर जाणार आहे? टू व्हीलर नाही का आपल्याकडे? तुमची काळजी आम्हाला आहे बाबा. अरे बाबा तू आहे म्हणून तरी निघालोय. गाडी नाही इथं कोणाची, कोणाला बी का मागायच्या. चल जाऊ का रे? चावी घेता इकडनं पहिली. हा घेतो घेतो. हे दे येतो चावी. बाबा. दे चावी. कुठं ठोकली तरी गाडी तू? हा अरे कुठली ठोकायला बाबा आणि काय आधीच गाडी काय झालती आणि त्यातनं ती बेवडे तीच ठोकते आणि माझ्यावर नाव आणते. नेलते थोडी जरा कच्च्या रस्त्याला. त्याने ठोकली तुला म्हणतो ठोकली का? काय सांगायचं तुला आणि काय लय अवघड आहे. हा? हे आता गाडी नीट केली, चांगली झाली आता. गाडी तर चांगली आहे पण तू नाही चालवायची, चालवणार मीची. अरे तू चालव बाबा, मला तर कुठे चालू वाटते. चावी आणि इकडे दे आधीच घरी किरकिर आणि तू अजून नको किरकिर घेऊन जाऊ ना, डोक्याला तापवायचा माझ्या. होय कशाची किरकिर सारखंच किरकिर किरकिर लावलंय. तुला माहिती आहे ना की बायको माही कसली आहे, डोकं फिरवणारी. यायला. डोकं फिरवणं नेमकं म्हणजे तुला त्रास काय देते रे? गाण्या तुला माहिती आहे सगळं, तू काय नाटकी करतो रे आता? मला वैताग आलाय, तिच्यावर राहूशीच नाही वाटत. नेमकं मला सांग, त्रासच देते का नेमकं काय देते? नेमकं काय देते म्हणजे? हो आता हो भांडणं वेगळं, प्रेमाचं त्रास गेलं. वेगळा, प्रेम गेलं. आजोक सासू सुनाची भांडणं वेगळे. ऐक ना, मला ती आवडतच नाही तर प्रेम कसं होईल माझं? मग तुला ते आवडतच नाही. अजिबात नाही. त्या आईने गायात घातली बघ म्हणून ते केले लग्न. हो. काय तुला माहिती आहे ना मला माझी आयटम कोण होती? मग कशाला गेला तर पळायची तर? आता तुला सांगितलं ना, आईने गायात घातले म्हणून केले. एवढंच पाहुणे हो राव. आता विषय तुला सांगतो, आपल्याला लाईफ एकदाच येत असते. जर सुखाने राहत असलं तर राहू दे, नाही तर पाठवू दे माहेर. कशाला लय लोड घेतो? अरे तिला 100 वेळा माहेरी पाठवली, परत येते झक मारीत. काय बोलू तिला आता? तुला एक सांगतो, ही लाईफ परत येणार नाही. आपल्याला जसं जगायचंय तसं आपण जगू शकत नाही, कारण का आपल्याला एखादं टॉर्चर करतंय त्यात काय मजा आहे? कारण बस नाही, पण आता करू काय मी? अरे माझ्याकडे हो पण नाही. तुला सांगतो, किती जर केलं तर 24 तास यायचंय बायको पाशी बसायचंय, यायचंय बायको पाशी बसायचं. तिनं चालूच खोटकार, हे करा किंवा आणि ती केलं नाही किंवा आणि हे केलं नाही किंवा हे ऐकून घ्यायची. बघ बघ ना, मला तर असते का खपून घेतलं मला नसते. उपाय सांग, काय करू मी नक्की? तिला नीट विचार. हो मला तुला सुखाने राहायचंय का, मला त्रास नाही ना द्यायचा, नीट प्रेम करायचंय का? आता शेवटी तो ती सुखाने, अरे तिचं लय प्रेम आहे माझ्यावर, पण माझं नाही तिच्यावर. मला ती आवडतच नाही. कर बांधण दे हाकलून, मग पर्याय नाही. आणि पी 2-3 दिवस दारू. चल जी गाडी. असं कर म्हणतो. पर्याय नाही, तुला आवडत नाही तर चल तसंच करतो आता. चल बस. लॉक खोल. आलात तुम्ही? पाणी तुला पाणी मागितलंय का मी? नको मला पाणी. अहो. लय प्रेम असलं का नको दाखवत जाऊ ग तू. अहो का सारखी एवढी चिडचिड करताय? थकून आलाय म्हणून पाणी तर घेऊन आलते. तुला बघितलं ना तरी माहिती चिडचिड होती. तुला मी पाणी मागितलं होतं का? कशाला घेऊन आल तू? अशी नाटकं केली ना, मला अजून राग येतो तुझा. चालले तोंड घेऊन पुढे. अहो लय सती सावित्री असलं का नाटकं नको करू. मार खाशी ना तू आता. आधी वैतागून आले होणार नाटक. काय थोबाड बघत राहिली काय माझ्या? जापे काम बघ तू. अहो सारखं सारखं काय चिडचिड करतो? मी असं काय केलंय तुम्हाला? गप्प आहे. ए काय रे तुझं सारखं सारखं? एकदा सांग बरं, तुझं आज मिटवूनच टाकती. काय नेमकं तुझं? हा का त्या पुरीच्या पाठीमागे लागत असतो सारखा? मला नाही राहायचं हिच्यासोबत. का नाही राहायचं? नाही राहायचं मला. आम्ही तुझं लग्न लावून दिलंय ना तिच्या बरोबर. हा तू आम्हाला बोलत जा, तिला अजिबात एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. तू काय हा आमची चूक झाली ना, तू आम्हाला बोलायचं. आणि काय रे काय असं चुका होते तिच्याकडनं म्हणून तू सारखा किरकिर करत असतो? आम्हाला माहित नाही का तुझं काय चाललंय ती? हा तुमचं ऐकलं मोठं झालंय हा सगळा कुठानं माझा. अरे काय त्या पुरीत असं आहे? हा झालं गेलं सोडून दे ना आता. ही बायको आहे ना लग्नाची तुझी. हा ही असली का? ही नसलेली बरी. का नसलेली बरी? हा तीच पाहिजे होती का तुला? हा मला तीच पाहिजे होती. हे तुमच्यामुळे गायात पडलंय माझ्या. अरे पण केलंय ना, आता केलंय ना. केलंय म्हणजे लग्न- तुमच्या म्हणण्याप्रमाणे केलंय, पण मला निस्तरायला लागतंय ना. तुम्ही झाला मोकळं. अरे काय निस्तरावं लागतंय? हा एवढी गुणी तर आहे ती पोरगी, संस्कार आहे.
प्रत्येक गोष्ट तुझी ऐकते. अजून काय करायला पाहिजे तुझ्यासाठी? अरे ते दिवशी तू आजारी पडला तर रात्रभर ती पोरगी उशाला बसून राहिली तुझी सेवा करत. हा, तरी तुला नको वाटती? बावळाटा, असली पोरगी मिळायला नशीब लागतं. ध्यानात ठेव. ती एक पोरगी संस्कार आहे म्हणून राहिली, नाही तर तुझ्या ह्या किटकीला वैतागून कधीच गेली असती. आला मोठा शहाणा, रोज रोज तिच्या पाठीमागं लागतोय. नाहीतर तिला येईल सोडून तिकडे, मग बस बोंबलत. परत दुसरी पोरगी सुद्धा मिळणार नाही तुला, लक्षात ठेव. एवढ्या चांगल्या पोरीला नाकारतोय, सारखं तिला डुसूपुसू करतोय. चांगली आहे का? अरे तुझी सेवा करत होती रात्रभर, अजून काय करायला पाहिजे? चांगली नाही तर कसली आहे ती? हा, इथनं पुढे जर तू काय भांडला आणि बडबड केली ना तर माझ्या इतकं वाईट नाही हं, सांगून ठेवती तुला. आई तुमच्या चुकीमुळे ना मला निस्तारायला लागतंय सगळं. अरे काय निस्तारावं लागतंय? मला मान्य आहे तिची काही चूक नाही याचा. मग तुम्ही बघत नाही काय झालंय ना, आता चूक झाली ना आमच्याकडनं, झाली ना. ही चूक सुधारता येत नाही, ध्यानात ठेव. झाली आमच्याकडनं चूक, तर आता तू तिला ऍक्सेप्ट कर आणि जरा व्यवस्थित बोल तिला माणसासारखं. अरे झाल्या गेल्या गोष्टी सोडून द्यायच्या असते त्या. हा, लग्न झालंय आता, ही काय बाहुला बाहुलीचा खेळ नाही आता. ही कडलाच न्यावं लागतं, ही ध्यानात ठेव. आणि किती वेळा सांगायचं तुला? सारखं आपलं किर 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 किर, माणूस कामावून आलं की सुद्धा म्हणून तुमचंच ऐकून घ्यायचं सारखं. हा, काय त्या पोरीनं करायचं मला सांग बरं? आमची चूक तिला निस्तारावी लागते. ही चुकलं माझं, नाही परत त्रास देणार तुला. माफ कर मला, सॉरी. अहो तुम्ही कशाला माफी मागताय? दिले आजवर तुला त्रास दिला, इथून पुढे खरंच नाही त्रास, खरंच सांगतो नाही त्रास देणार. असं जरा समजून घेत जरा. असं तुम्ही गोडी गुलबाईत राहिला तर आम्हाला बरं वाटतं ना. हा, तिची याच्यात काहीच चूक नाही बिचारीचं. म्हणूनच तिला सांभाळून घे जरा. हा, आणि नीटका संसार करा जरा. नाही, आता नाही त्रास देणार तू. जा बाळा तू आता, जा शिवाय. चहा ठेव तेवढा मला.